श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. हाय, नमस्कार. तर आज आहे बारस आणि काल एकादशी होती आणि आज बारस आहे. तर बारशी दिवशी पुरणपोळीचं स्वयंपाक करावं लागते. तर आता मी पुरण शिजून घेतलेलं आहे. हे बघा इकडं, हे बघा इथं पुरण शिजून घेतलेलं आहे. आता इथं आमटीसाठी पाणी ठेवलं थोडंसं गरम करायला. परत आणि आता हे वाटून घ्यायचे, मला सगळं आमटीची तयारी करून घ्यायचे. खोबरं वगैरे सगळं वाटून घ्यायचे. तर लसूण अद्रक पण वाटून घ्यायचे. कोथिंबीर थोडीशी चिरून ठेवली इथं. आणि चला मग आता आपल्याला स्वयंपाक करून घ्यायचे. तर आता आपण पुरण आधी तयार करून घेणार आहे. तर बघूया. चला मग आता आपण पुरण वाटून घेऊया. म्हणजे पुरण वाटायचं नाही मला, पुरण चला मग आता आपण पुरण मी वेळून घेतलेलं आहे आणि आता साखर टाकून मिक्स करून घ्यायचंय. तर मी थोडं थोडं असं परतून घेते आणि म्हणजे कसं, आणि पुरणपोळी कसं एकदम छान आणि मस्त करावं लागतंय. तर मग पहिलं आपल्याला पुरण अगोदर नीट करून घेतलं का मग पुरणाच्या पोळ्या आपोआप येतात बरं. तर बघा आता मी किती छान आणि मस्त करायला लागलो पुरण. तर बघा चला. आता मी आमटीला फोडणी टाकून घेतली. हे बघा आमटी, बघा मी किती छान आणि मस्त करून घेतली. खूपच छान झाली आमटी, मस्त एकदम. आत्ताच फोडणी टाकून घेतली मी आमटीला. तर चला आता आपल्याला तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्यानं दाखवते. चला, हे बघा किती छान आणि मस्त अशी आमटी करून घेतलेली आहे मी आत्ता. हे बघा खूपच छान आमटी झाली आहे. वास तर खूप छान यायला लागलाय. गरमीच्या दिवसामध्ये कसं माहित आहे का, जास्त उकळून घेतलं ना आमटी वगैरे आणि दूध तर दुपारी नेमकं तापावंच लागलं बरं. आता आमटी झालेली आपली आणि आता पुरण वाटून घेत आहे मी. बघा आता इकडं हे बघा, इतकं पुरण वाटले मी. हे का इतकं वाटले. आता हे एवढं वाटलं का नंतर मग पुरणपोळ्या बनवायचे. तर आणखीन थोडे पापड पण तळायचे. तर चला, तर मग आता मी पुरण वाटून घेते. तर ह्या वाटीनं वाटावं लागते असं. हे बघा, तर वाटून घेते मी आता. आता आपली भात आमटी आणखीन पीठ पण मळून घेतलेलं आहे मी. आणि आता छान असं पुरण वाटून घेते. तर एक हातात मोबाईल धरून आणि एक हाताने पुरण वाटायला नाही जमत. तरी पण मी दाखवते तुम्हाला किती छान आणि मस्त असं पुरण वाटून घेत आहे मी. तरी पण असं वाटीला चिटकायला लागले. आणि आपल्या पोळ्या पण इकडं तयार व्हायला लागल्यात. असं गरम गरम असं टम्म एकदम लुसलुशीत असं टम्म फुगणाऱ्या बघा पुरणपोळ्या तर खूपच छान व्हायला लागल्यात. आणि कोणाकोणाला पुरणपोळी आवडते आहे आणि आज कोण पुरणपोळीचं जेवायला बनवलं आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आणि इकडं बघा मी छान अशा मस्त पुरणपोळ्या पटपट करून घेते, जेणेकरून म्हणजे आता विजयदादा आणि त्याचे पप्पा येतात जेवायला. आणि इकडं आपली देवपूजा बी बघा किती छान आणि मस्त एकदम छान करून घेतलेली आहे मी सकाळी. आता आपली देवपूजा झालेली आहे आणि आता निवद पण दाखवून घ्यायचे देवाला.
आणि परत जेवायला ते वाढायचे. चला मग तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. बाय.